आखाती देशातील युद्धाची झळ आता जगासह भारताला देखील बसते। वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। याच दरम्यान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्यात आलं। याचा परिणाम आता सराफा बाजारावर होताना दिसतोय। सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली। सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000 रुपयांची वाढ झाली। सोनं काल 1,51,000 वरून 1,62,000 पोहोचलं, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 30,000ची वाढ नोंदवली गेली। चांदी 2,98,000 रुपयांवर पोहोचली आहे। या आयात शुल्क वाढीवर व्यापारी काय म्हणतायत तेही आपण पाहूया। ज्या 1 किलो सोन्यावर पहिले 8 लाख 32,000 रुपये जे ड्यूटी लागायची, त्याला आता 20 लाख रुपये ड्यूटी लागणार। म्हणजे एका किलो मागे जवळजवळ 12 लाखांनी रेट वाढणार आहे। अर्थात सगळ्यांनाच ते इफेक्ट होणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं आज सोनं कालपेक्षा 12 लाखांनी प्रति किलो महाग राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।